हॅलो गाईज, ज्यावेळेस आपल्याला उशीर झालेला असतो ना त्यावेळेस मुद्दामून अजून जास्त उशीर होत असते. मी ऑलरेडी ह्या टॉपिकवरती एक रील पोस्ट केलेला आहे, तुम्ही जाऊन ते बघू शकता. तर मी काय म्हणत होते किंवा ज्या दिवशी आपल्याला लेट झालेलं असतं त्या दिवशी मुद्दामून अजून जास्त लेट होतं. तुम्हाला मी आजचंच उदाहरण देते. आज सकाळी मला ऑलरेडी उशीर झालेलं घरातून निघायला, कारण की मी रात्री खूप जास्त लेट नाईटपर्यंत एडिट करत असल्यामुळे मला सकाळी उठायला जरा लेट होत आहे. त्यामुळे सकाळी जे कामं असतात ना ते कामं सगळे आवरायला मला वेळ लागत आहे. ते सगळे कामं आवरून झाल्यानंतर मी निघते इथून घरातून निघाल्यानंतर इथे आपल्या बेकराईनगरच्या रस्त्याला ते रस्ता कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तिकडे मे बी ब्रिज बनत आहे. ते ब्रिज बनत असल्यामुळे तिकडे खूप जास्त ट्रॅफिक होते. एवढं जास्त ट्रॅफिक तुम्हाला सांगते, ते ट्रॅफिकचा अंदाज तुम्ही जस्ट लावू शकता. म्हणजे डेपोच्या आतमध्ये जे बस थांबलेली होती ना, जस्ट डेपोच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर निघण्यासाठी त्याला अर्धा तास लागलं. जस्ट ह्यावरूनच तुम्ही समजावून घ्या की बाबा किती ट्रॅफिक आहे बेकराईनगरला, कारण की ब्रिज बनत आहे. तर एवढं जास्त ट्रॅफिक असल्यामुळे ऑलमोस्ट मला अर्धा तास लागले गेटच्या बाहेर पडायला. मग त्यानंतर गेटच्या बाहेर पडून झाल्यानंतर स्टॉपला पोचायला 1 तास तिकडेच गेले माझे. हे झालं माझ्या आजच्या दिनचर्याबद्दल, आजच्या ट्रॅफिकबद्दल. तर मी आता शेअर करणार आहे माझे काही कामाच्या बाबतीत गोष्टी. म्हणजे जे मी काम करत आहे त्या कामाचं थोडं एक्सपिरियन्स शेअर करायची इच्छा झाली माझी. तर एक्सपिरियन्स अशी आहे माझी, म्हणजे सकाळी उठून घरातले सगळं कामं आवरून ते कामं आवरायला ऑलमोस्ट सकाळचे सगळं कामं करायला, जेवण बनवणं, माझे जे काही आहे पर्सनल केअर, हे सगळं करायला मला 2 ते 2.5 तास असेच सहज निघून जातात. म्हणजे जेव्हा मी 6:30-7 वाजता उठते, कधी 8:30-9 वाजतात हे समजतच नाही. सकाळच्या कामांमध्ये एवढं व्यस्त असते. मग त्यानंतर 1.5 तासाचा प्रवास, ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये. हे नॉट इझी म्हणजे सकाळी उठून तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने प्रवास करता, ते पण 1.5 तास. त्यामध्ये स्टॉपपर्यंत चालत जाणं, चालत येणं, स्टॉपला पोचणं, बस चढणं, बससाठी वेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हे सगळं झाल्यानंतर 1.5 तास सकाळी प्रवास करून झाल्यानंतर 9 तासांचा जॉब. त्या 9 तासांमध्ये ऑलमोस्ट 7 आवर्स PCच्या समोर बसून कामं करणं इज नॉट इझी, राईट? तर हे सगळं झाल्यानंतर 9 तास कंप्लीट करून झाल्यानंतर किंवा 8 तासही असू शकतो. 8 तास कंप्लीट केल्यानंतर पुन्हा 1.5 ते 2 तास पुन्हा प्रवास करून घरी येणं. मग त्यानंतर घरी आल्यानंतर ते सिंकमध्ये एवढं भांडे पडलेले असतात, ते सिंकमधले भांडी बघूनच डोकं खराब होतं. म्हणजे ऑप्शन नाही आहे मला, ते धुतल्याशिवाय पुढचे कामच नाही करता येणार. मग ते धुवायचं, त्याला अर्धा तास जाणार. मग त्यानंतर किचन कट्टा पूर्ण खराब झालेली असते, कारण की सकाळी सगळं आवरून जाणं एवढं पॉसिबल नसतं. म्हणून काही असे कामं असतात ते अर्धवटच राहिलेले असतात. ते सगळं क्लीन करून पुन्हा संध्याकाळचं जेवण बनवून मग जेवायचं. ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे 9 वाजतातच, 9-9:30 वाजूनच जातात. मग त्यानंतर ॲक्च्युली इथं स्टार्ट होते एडिटिंग करणं. एडिटिंग करण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागत आहे, कारण की मी बिगनर आहे. ऑब्व्हियसली बिगनर असल्यामुळे त्या गोष्टी टाईम टेकिंग प्रोसेस आहे ऑब्व्हियसली. म्हणजे कुठं काय जास्त काय मी एडिटिंग नाही करत माझ्या व्हिडिओजमध्ये. ॲक्च्युलीमध्ये असं काहीच नाही आहे. मला जे काही तुम्ही बघता ते सगळं एडिट करायला मला खरंच वेळ लागते. म्हणजे नॉट इझी फॉर मी ते एडिटिंग ते म्हणजे एवढं कमी एडिटिंग करायलासुद्धा मला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात. पूर्ण 10 मिनटाचा व्हिडिओ असतो. ते पूर्ण 10 मिनटाच्या व्हिडिओला म्हणजे छोटे क्लिप्स कलेक्ट करणं, हे दिवसभर मी क्लिप्स कलेक्ट करते. मग त्यानंतर ते सगळे क्लिप्स एकत्रित आणणं, मग त्यानंतर जिथं कुठं क्रॉप करायचे ते क्रॉप करणं,
पाहिजे त्या ठिकाणी साऊंड इफेक्ट, पाहिजे त्या ठिकाणी ॲनिमेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागतो. जास्त दिसत नाही माझ्या व्हिडिओमध्ये, पण आहेत थोडेफार असतातच आणि मला त्या गोष्टी करायला वेळ लागतोच. हे झालं एडिटिंगच्या बाबतीत. म्हणजे हे सगळं 9:30 ते कसे 11:30, 12, कधी 1 कसे वाजतात हे समजतच नाही. हे असं माझं पूर्ण बिझी शेड्यूल आहे. कधी एवढं जास्त इरिटेटेड होते मी. म्हणजे म्हणजे तुम्ही जर कामाला जात असाल, तुम्हाला माहितीच आहे कॉर्पोरेट वर्ल्ड कशी असते, कामाचा प्रेशर कसं असतो, कोणाचंच काम इझी नसतं हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर एक्झॅक्टली माझं पण तसंच आहे. माझे पण काम सोपे नाही आहे. वाटतं सोपं, पण सोपं नाही आहे ॲक्च्युलीमध्ये. कामाकडे फोर्स केले जातात की बाबा हे काम दिलेलं आहे, काम करावेच लागणार आणि आपल्यालासुद्धा त्या काम सोडून नाही येऊ शकत. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण नेहमी नाही करू शकत, कारण की ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मेंटल हेल्थवरती खूप जास्त परिणाम होत आहे. म्हणजे मला कधी असं वाटतं मी थोड्या दिवसांनी एडी होणारच आहे. जे एरोडाला आहे ना हॉस्पिटल, त्यामध्ये भरती करावी लागणार मला मे बी, असं मला वाटतं कधी. बघा इथे पण सगळीकडे ट्रॅफिक आहे. खूप जास्त प्रमाणात चिडचिड होते आणि ते चिडचिड मी अजिबात ऑफिसमध्ये कधी दाखवत नसते. ऑफिसमध्ये एक वेगळीच व्यक्तिमत्व माझं, मी घरात आल्यानंतर माझी एकदम वेगळीच व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ऑफिसमध्ये कसं नेहमी हसणारी, बडबड करणारी, कामं स्वतःच्या मनमर्जीने करणारी, म्हणजे कोणतेही काम दिलं तरी एकदम शांतीने काम करायचं, पण काम निपटवायचं, काम संपवायचं, एकदम पेशंटली हँडल करते ऑफिसमध्ये. असं शिकायचे, कसं पकडू यार प्रॉपर. ठीक आहे, मला एकदा सांगते का समोर जाऊन की एक्झॅक्टली कसं आहे. असं घेऊन थोडंसं हे असं घ्यायचं आणि हे असं घ्यायचं. हां ठीक आहे, असं चालू व्हायला अजून वेळ आहे. अरे खरंच यार, तुला माहिती आहे का अनुजा, तुला खरं सांगते सत्याची गोष्ट. म्हणजे 2 महिने झाले मंथ एंडला मी लाडक्या बहिणीच्या पैशांवरती डिपेंड आहे. कुठं नाही बोलत आहे काय मानसी, लाडक्या बहिणीचे पैसे आले का? मला येतच नाही. तू लाडकी नाही आहे का? तू लाडकी ना पाहिजे होतं. हां का? लहान बाळाची योजना. ठीक आहे, आता तो शॉपमधला पोरगा ना, मी व्हिडिओ काढत होते ना, तो पोरगा बोलतोय की अलाउड नाही आहे. मला बिल पे कर. फ्रीमध्ये मी प्रमोशन करते त्याच्या शॉपचे आणि ह्याला अलाउड नाही आहे. कसं काय अलाउड नाही आहे यार? कोणाला
काल काय घेतलं होतं आपण? काय घेतो होतं? समोसा. नाही हे कॉफी झाली कॉफी मानसी बटर आणि मस्का एकच का? कसं काय? हे मी खाल्ले ना खाल्लं ते सप्पक लागलं मला. स्वीट कसं असतं मग? स्वीट असतं ना युजली जे मस्का असतं ते.